यावेळेस हॅलो 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 हॅलो. यावेळेस आपण पाहतोय षटकार येतोय फलंदाज घनश्यामच्या बॅटमधून. हॅलो 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 हॅलो.
हॅलो यावेळेस धावसंख्या आपण पाहतो धावफलकावर 18 धावा. आजच्या रात्रीतला आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतला असं पहिला सामना आजदे वर्सेस पाहतोय असं घेसर मध्ये लढत. टॉस जिंकला होता घेसर संघाने, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. गुड फिल्डिंग, तितकाच चांगला थ्रो. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. षटक क्रमांक यावेळेस दुसरं मार्गस्थ आपण पाहतोय गोलंदाज आकाशच्या माध्यमातून गोल जिंकले जाते. अतिशय भरोशाचा हा गोलंदाज घेसर संघाचा, एक वेगवान गोलंदाज आकाश. मानपाडा इनकडनं आकाश. स्ट्राईकला फलंदाज आहे अमोल. यावेळेस चेंडू रिव्हर्स मात्र मिस टायमिंग होतोय. आकाश मात्र अचूक झेल टिपतोय. फलंदाज बाद. पहिला धक्का यावेळेस आजदे संघाला लागतोय. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. षटक दुसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे यावेळेस पाहतो आपण. नवीन फलंदाज येतोय तिसऱ्या क्रमांकावर मिलिंद काळन. यावेळेस अतिशय विस्फोटक फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येतोय. मात्र बाद होणारा फलंदाज आपण पाहतोय यावेळेस अमोल बाद झालाय. रिव्हर्सचा प्रयत्न केला, रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा होता, मात्र चेंडू टॉपेज लागतोय, चेंडू वर जातोय आणि गोलंदाज मात्र इथे आपलं काम चोख बजावतोय. गोलंदाज आकाश. पुन्हा एकदा आकाश. यावेळेस राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस शॉर्ट कव्हरच्या दिशेने खेळून काढला कार्पेटच्या माध्यमातून. एक धाव मात्र इथे वेगाने पूर्ण केली आहे. धावसंख्या धावफलकावर 20 आपण पाहतोय. 20 धावा. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं घेसर संघाने. मात्र दुसरं षटक सुरू असताना आजदे संघाची धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा. एक गडी बाद 20. स्ट्राईकला फलंदाज. चेंडू एकूण झालेत 4 चेंडू. 2 टू गो. हा चेंडू आखोटप्याचा हुक करण्याचा प्रयत्न मात्र इथे व्यवस्थित मिडल झाला नाही. हा चेंडू आणि शॉर्ट फायनलला हा झेल पकडलाय. अतिशय चांगला झेल. आणि दुसरा धक्का यावेळेस आजदे संघाला. मिलिंद बाद होतोय यावेळेस. आले लगेच या ठिकाणी बाद होतोय. आखोटप्याचा चेंडू होता. बॅटची वरची कडा घेऊन चेंडू जास्त वर गेला, टायमिंग झालं नाही व्यवस्थित आणि इथे मात्र दुसरा विकेटचं पतन. नवीन फलंदाज येतोय दर्शन. धावसंख्या धावफलकावर 20 ही स्थिरावलेली. तर मात्र स्ट्राईकला फलंदाज घनश्याम. आकाश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. फलंदाज बाद. आणि यावेळेस आपण पाहतोय बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत. तिसरा धक्का लागतोय आजदे संघाला 20 या धावसंख्येवर. आता मात्र
दोन षटक संपले. धावसंख्या धावफलकावर 20 आपण पाहतोय. 3 गडी बाद झाल्यात. या षटकात जर पाहिलं तर 3 गडी बाद झालेले आहेत. मात्र 20 धावा आणि अजूनही जर पाहिलं 2 षटक शिल्लक आहेत आणि या 2 षटकामध्ये किती धावसंख्या इथे धावफलक लावतात पाहूया. नवीन फलंदाज फलंदाज येतोय नवीन निलेश येतोय आणि मात्र गोलंदाज आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन येतोय संकेत. स्ट्राईकला फलंदाज निलेश, नॉन स्ट्राईकला फलंदाज दर्शन. धावसंख्या 20 धावफलकावर असदी संघाची. संकेत टू निलेश असं कोळेगाव एंडकडनं. हा चेंडू यावेळेस मिसटायमिंग होतोय मात्र गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. मात्र पहिल्या टप्प्यात चेंडू उचललाय तोपर्यंत एक धाव इथे पूर्ण केली आहे. धावसंख्या 21 धावफलकावर. निलेशने खातं उघडले स्वतःच. स्ट्राईकला सरकलाय दर्शन. गोलंदाज संकेत यावेळेस कोळेगाव एंडकडनं तिसरं षटक मार्गस्थ. हा चेंडू व्यवस्था टप्पा पडल्यानंतर बाहेर जातोय. आउटसाइड दी लेग स्टंप वाईटचा इशारा करतायत. 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. स्ट्राईकला दर्शन पुन्हा एकदा सामना करण्यास सज्ज. संकेत यावेळेस एक डावखुरा गोलंदाज. कोटापद चेंडू हुक केला चेंडूला. चेंडू जातोय यावेळेस फाईन लेगच्या दिशेने आणि हा चौकार. धावसंख्या धावफलकावर 26 धावा. दर्शनच्या बॅटमधून आलेला हा चौकार. 26 धावा धावफलकावर पाहतो आपण. खोटाप्याचा चेंडू होता. जागा बनवली फटक्यासाठी आणि चेंडू भिरकावून दिला फाईन लेगच्या दिशेने. सव्वीस धावा धावफलकावर पाहतो आपण. हा चेंडू यावेळेस टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. बीट केलंय फलंदाजाला. आता मात्र कमबॅक करताना गोलंदाज संकेत. 26 धावा धावफलकावर पाहतोय. तर इथे निलेश काहीतरी सल्ला देत असताना, कानमंत्र देत असताना दर्शन पुन्हा एकदा. हा चेंडू व्यवस्था जाऊ दिलाय. ऑप्शनच्या बाहेर आहे खूप. पंच वाईटचा इशारा करतायत. या षटकातील जर पाहिलं तर आपण दुसरा चेंडू वाईट फेकलाय. धावसंख्या धावफलकावर 27 धावा. षटकातील 3 चेंडू या ठिकाणी फेकले आहेत गोलंदाजने संकेतने. पुन्हा एकदा संकेत. हा चेंडू अतिशय वेगाने फेकला होता. पुन्हा एकदा टप्प्यापर्यंत थोडासा खाली राहतोय. चेंडू बीट करतोय फलंदाजाला. निर्धाव चेंडू. धावसंख्या धावफलकावर 27 स्थिरावलेली. पुन्हा एकदा संकेत. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट कोळेगाव एंडकडनं. आणि हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून मात्र लॉंग ऑफ क्षेत्राच्या पुढे सरकलाय. तोपर्यंत मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्यात. धावसंख्या धावफलकावर 29 धावा. या षटकातील जर पाहिलं तर शेवटचा चेंडू संकेतचा. समोर फलंदाज दर्शन.
आता मात्र ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू असं बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने जातोय. एक धाव इथे पूर्ण केली आहे आणि षटक क्रमांक 3 संपलंय आणि तिसऱ्या षटकात धावसंख्या धावफल करतो आपण 30 धावा. पहिल्या 2 षटकात जर पाहिलं तर 20 धावा होत्या आणि या षटकात देखील पाहिलं तर 10 धावा येत आहेत. 30 धावा आणि धावगती जर पाहिलं तर 10.00 ची. मात्र शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकामध्ये किती धावसंख्येपर्यंत मदत मारतात पाहूया. शेवटचं षटक यावेळेस घेऊन येतो गोलंदाज गोलंदाज येतोय निखिल शेवटचं षटक घेऊन. 30 धावा धावफलकावर तिसऱ्या षटकाखेर 3 गडी बाद 30 धावसंख्या 3 षटकामध्ये आणि आता मात्र शेवटचं षटक शिल्लक आहे. गोलंदाज यावेळेस निखिल मानपाडा यांकडनं. स्ट्राईकला फलंदाज दर्शन. आणि हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे मात्र अतिशय चांगला झेल पकडलाय. व्हेरी गुड कॅच, गुड फिल्डिंग. चौथा धक्का यावेळेस आजदे संघाला 30 या धावसंख्येवर. फलंदाज विनोद काळे येत आहेत. विद्यमान नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे. राजकीय क्षेत्रामध्ये निश्चितच फार मोठं नाव आहे, मात्र क्रिकेटवर निस्सीम प्रेम असल्या कारणाने नेहमीच मैदानावरती पाहायला मिळतात आपल्याला. आजदे संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा मात्र विनोद काळे हे मैदानावरती असतात. आणि आता मात्र फलंदाज येत आहेत. 4 गडी बाद झालेले आहेत. धावसंख्या धावफलकावर 30. हॅलो 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 चेक. हॅलो. फलंदाज यावेळेस बाद होतोय निलेश. धावसंख्या धावफलकावर पाहतोय आपण 30 या धावसंख्येवर. तर पाहिलं तर यावेळेस 5वा धक्का लागलाय आजदे संघाला. नवीन फलंदाज तुषार आपण पाहतोय मैदानावरती जाताना. आजच्या रात्रीतला हा दुसऱ्या फेरीतला पहिला सामना आपण पाहतोय घेसर वर्सेस आजदे या 2 संघादरम्यान. या दोन्ही संघाने आपल्या पहिल्या फेरीतला एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये धडक मारलेली आहे. हे 2 संघ आता मात्र इथे एकमेकांविरुद्ध फाईट करत असताना आजदे संघाने केसर संघाने नाणेफेक जिंकली होती. क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि त्यांचा हा निर्णय मात्र इथे योग्य सिद्ध करून दाखवला आहे त्यांच्या गोलंदाजांनी.
आणि शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ यावेळेस वाईटचा इशारा पंचांचा. धावसंख्या धावफलकावर 31. बऱ्याच वेळानंतर धावसंख्या पुढे सरकते. या षटकातील चेंडू झाल्यात एकूण 3 चेंडू आणि अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 31 धावा आणि 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे गोलंदाज निखिलने. मात्र पुढे सरकले होते. फ्रंट फूटवर येऊन ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डॉट चेंडू. स्ट्राईकला फलंदाज विनोद काळन. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत शेवटच्या षटकातील. निखिल ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस सरळ बघूया. या ठिकाणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय आणि इथे मात्र अतिशय चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद. 6वा धक्का लागतोय. अतिशय चांगला फटका होता मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर सीमारेषेच्या आत या ठिकाणी झेल पकडलाय. जास्त वर गेला हा चेंडू. मात्र इथे विनोद काळ यांच्या पारीचा अंत होतोय. धावसंख्या धावफलकावर 31 धावा. षटकाचं पाहिलं तर 5 चेंडू फेकल्यात आणि 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव आणि 3 गडी बाद झाल्यात. शंकर पाटील यांच्याकडून नवनाथ पाटील यांनी 3 झेल घेतल्याबद्दल 400. शंकर पाटील साहेबांच्याकडनं नवनाथसाठी 3 अतिशय चांगले झेल पकडल्याबद्दल या ठिकाणी 400 रुपयाचं कॅश प्राइज दिलं गेले. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण नवनाथने या ठिकाणी दाखवलंय. आता मात्र इथे हलकसा फील होतोय. चेंडू येतोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने आणि इथे मात्र 4 षटकं संपल्यात आणि खेळाच्या पहिल्या सत्रात फलंदाजी करत असताना आजदे संघाने एकूण धावफलकावर लावल्या त्या 32 आणि शेवटच्या षटकात जर पाहिलं तर फक्त 2 धावा खर्च केल्या. तर जबरदस्त गोलंदाजी दाखवले आणि 33 धावांचं एक छोटंसं लक्ष पाहायला मिळते. मात्र 33 धावा या मैदानावरती पुरेशा असतील का या घेसर संघासमोर. मात्र ज्या प्रकारे या आजदे संघाने पहिला सामना जिंकला होता 26 धावांवर रोखलं होतं दातुरी संघाला. आपल्या गोलंदाजी ताकद सिद्ध केली होती पहिल्या सामन्यामध्ये. मात्र तशाच प्रकारची गोलंदाजी या सामन्यामध्ये करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजांना इथे मात्र परीक्षा द्यावी लागेल. 33 धावांची गरज आहे आणि 33 धावा कशा प्रकारे चेस करतील आणि कशा प्रकारे हे 2 संघ इथे क्रिकेट सादर करतील याचं धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा घेऊन चलतोय आमचे ज्येष्ठ समालोचक प्रसाद सर यांना. थँक्यू. धन्यवाद विनोद. पहिल्या फेरीतला हा सेकंड राऊंडमधला पहिला सामना. त्यानंतर अजून एक सामना रंगणार आहे तो म्हणजेच बोपर विरुद्ध जुनी डोंबिवली. दोन्ही संघाच्या मी संघनायकाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. जुनी डोंबिवली संघाचे संघनायक आणि बोपर संघाचे संघनायक आपण ताबडतोब नाणेफेकीसाठी यायचंय व्यासपीठावर. मैदानावर आता मात्र 32 धावा कुठल्या गेल्यात आजदेश संघाच्या माध्यमातून. आजदेश संघाने पहिल्या या 4 षटकांचा सामना केला. 4 षटकात 8च्या सरासरीने 32 धावा कुठल्या. पहिलं षटक हाताला गोलंदाज आनंदी स्वतः संघनायक आहेत. 15 धावा खर्च केला. पण त्यानंतर मात्र गोलंदाजी वेगळी छाप पाहायला मिळाली. आकाशने मात्र अप्रतिम षटक हाताला 5 धावा खर्च केल्या. षटकात त्याने तब्बल 3 गडी बाद केले. 3 विकेट त्याच्या नावावर त्याने बाद केले. त्यानंतर संकेतने एक षटक आलं. त्या षटकात त्याने 10 धावा खर्च केला. त्याला सफलता मिळाली नाही. पण निखिलने मात्र एक षटक हाताला 2 धावा खर्च केले आणि त्याने सुद्धा 3 गडी बाद केले. निश्चितच सर्व गोलंदाजांना हे मात्र यश मिळते. पूर्णपणे 100% मार्क्स गोलंदाजाला मिळतात. कारण तब्बल जर विचार केला तर गोलंदाजांनी एकूण 6 गडी बाद केलेत. हे 6च्या 6 गडी बाद केले ते गोलंदाजांनी. 3 गडी बाद केले ते निखिलने. धावा खर्च केल्या ते फक्त 2 या डेथ ओव्हरच्या षटकामध्ये. आणि आकाशने एक षटक हाताला 5 धावा खर्च केल्या आणि त्याने सुद्धा 3 गडी बाद केले या सामन्यामध्ये. नेक्स्ट मॅच जुनी डोंबिवली वर्सेस भोपर. चला दोन्ही संघाचे संघनायक ताबडतोब नाणेफेकीसाठी व्यासपीठावर यायचंय. भोपरचे कॅप्टन आणि जुनी डोंबिवलीचे कॅप्टन.
तर अभिमन्यू पवार खिडकाळी यांच्याकडे एक पारितोषिक लागू होते, जाहीर होते ते गोरखसाठी. सलग 3 चेंडूत जर 3 षटकार लगावतो तर निश्चितच 1000 रुपयाचा मानकरी ठरेल तो फलंदाज गोरख. 33 टू विन, 33 धावांचं एक छोटंसं लक्ष घेऊन मैदानात उतरलंय म्हणजेच घेसर संघ. पण पाहूया मागच्या सामन्याप्रमाणे समोरच्या संघाला कमी धावसंख्येत रोखतायत का आणि या सामन्यावर शिक्कामोर्तब करतायत का. पहिले षटक घेऊन विनोद काळन. चेंडू ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, पण तिथे मात्र पंचांवर त्याचा काहीच परिणाम नाही. मुरारी मुख्य पंचांच्या भूमिकेत. तर स्ट्राईक एंडचे पंच आहेत ते रमेश म्हात्रे. पहिलाच चेंडू निर्धाव. फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला मी पाहताय तो गोरख आणि त्याच्या जोडीला फलंदाजीला आलाय तो गणेश. डबल जी मैदानाच्या आतमध्ये गोरख आणि गणेश. पहिला चेंडू निर्धाव. विनोद पाटील, विनोद काळन ज्यांनी मात्र संपल्या पहिल्या सामन्यात पहिलं षटक हाताला फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑन साईडला हुक करतात, मागे जातो चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि हा चौकार. ब्राईट स्टार्ट फ्रॉम गोरख. गोरखने पुढच्याच चेंडूवर तुरंत लगेचच रिप्लाय दिला आणि चेंडूला हुक केलं ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. मात्र स्ट्राईक एंडचे पंच त्या पंचांच्या डोक्यानं चेंडूला एक्झिक्यूट केलं होतं आणि मात्र वसूल केला तो चौकार आणि खातं उघडलं 4 धाव्याने. विनोद काळने यांनी जे पहिलं षटक हाताळलं होतं त्या स्पर्धेतलं वाईटच्या स्वरूपात 2 धावा आणि बॅटमॅननं फक्त 2 धावा त्या षटकात त्यांनी खर्च केल्या होत्या. ओव्हर द विकेट. हा चेंडू अप्रतिम डिलेव्हरी, व्हेरी गुड डिलेव्हरी. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या माध्यमातून प्रत्युत्तर, क्विक रिप्लाय. फलंदाज गोरख सातत्याने मिड विकेट स्क्वेअर लेग या पोझिशनला मात्र त्यांचं टार्गेट ते करतायत, पण तिथे मात्र फटकवण्याची संधी मात्र गोलंदाज विनोद देत नाहीयेत. चांगलं षटक कोळेगावच्या एंडकडनं गोलंदाजी करतायत कोळेगाव एंडकडनं विनोद काळन. ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये आहे, बिरकावून दिला. आता क्षेत्र मिड विकेट निवडलंय. चेंडू सीमारेषच्या बाहेर, गगनभेदी षटकार. 8.25 ची सरासरी मेंटेन करायची होती, पण त्याच्याविषयीचा खूप मोठं पाऊल, एक पाऊल पुढे टाकले ते म्हणजे फलंदाजांनी आणि तब्बल 10 धावा आतापर्यंत या षटकात त्यांनी कुठल्या आहेत. 1 चौकार 1 षटकार. महेंद्र माते येत आहेत मागून, काही कानमत्र देतात कारण मात्र हा खेळाडू मात्र ऍड झाला या सामन्यामध्ये. मागच्या सामन्यामध्ये नव्हते पण या सामन्यात मात्र खेळण्यासाठी सज्ज होते आजही संघाच्या माध्यमातून. एक अनुभवी क्रिकेटर, गलीमध्ये स्वतः पोझिशन केलंय. क्षेत्ररक्षणामध्ये काही बदल आणतात स्वतः विनोद काळन. ओव्हर द विकेट. उजव्या हाताने 7 ते 8 बॉलांचा रनअप उजव्या हाताने मारा करतात. हा चेंडू हवेमध्ये आहे, आता मात्र मिस टाइम, पण कोणच खेळ जवळपास नाही. घनश्याम प्रयत्न करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा वेगाने पूर्ण करतायत. स्कोर मोज ऑन 12. जर विचार केला तर फलंदाजी करताना आज देश सांगण्यात सुद्धा तब्बल 15 धावा कुठल्या होत्या, पण नंतर मात्र धावसंख्येला अंकुश लावला तो इथे मात्र आकाशने. आणि पाहूया तशी गोलंदाजी आता मात्र आज देश संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते का. महेंद्र मात्र संघाच्या आतमध्ये इन झालेत, टीममध्ये इन झालेत. पाहूया त्यांच्याकडनं अपेक्षा मात्र वाढल्यात आणि पाहूया अमोलचं षटक कशा प्रकारे फलंदाज हाताळणार घेसर संघाचे. ओव्हर द विकेट. हा चेंडू ऑफ ड्राईव्ह, मागे जातोय चेंडू, वाडीश लॉंगाचा खेळाडू चेंडूच्या खाली आणि तोपर्यंत फलंदाज वेगाने 2 धावा सुद्धा पूर्ण करतायत. गुड रनिंग. षटक समाप्त होते पहिलं आणि पहिल्या षटकाखेर जर कंपॅरिझन जर केलं तर आज देश संघाने कुठल्या त्या 15 धावा, पण घेसर संघ पहिल्या षटकाच्या कंपॅरिझन मध्ये फक्त 14 धावा नोंदवू शकला आहे. 32 धावा कुठल्या आहेत आज देश संघाने आणि 33 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय ते म्हणजे सामना जिंकण्यासाठी फलंदाजी करत असताना आता मात्र घेसर संघासमोर. आणि या घेसर संघाला 8.25 च्या सरासरीने या 33 धावा कुटाव्या लागतील. पहिल्या षटकात धावाल्या त्या 14 आणि पाहूया आता मात्र उर्वरित 18 चेंडू आणि पाहूया कुठलं षटक कुठला गोलंदाज मात्र इथं गोलंदाजी करण्यासाठी 19 धावांची अजूनही गरज आहे. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्टील 19 टू विन. चला सामना त्वरित सुरू करायचा आज देश संघ. जास्त वेळ घेऊ नका, जास्त टीम मीटिंग घेऊ नका आणि सामना त्वरित सुरू करा. कारण काल बरोबर 3:10 शेवटचा चेंडू पडला आणि काल खूप उशीर झाला कारण पहिल्या सामन्याचा विचार केला 8:05 टॉस झाला होता, पण आज ती आम्हाला वेळ येऊ द्यायची नाही. आम्हाला लवकरात लवकर स्पर्धा कव्हर करायची आजच्या दिवसामध्ये. चला नाणेफेकीसाठी यायचं ताबडतोब जुनी डोंबिवली. आणि मी व्यासपीठावर अशोक ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करायचा. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना भोपर विरुद्ध जुनी डोंबिवली.
आणि मी व्यासपीठावर अशोक ठाकूर साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दुसरा षटक घेऊन चला गोलंदाज लवकर आणायचा आहे, वेळ घेऊ नका, सामना त्वरित सुरू करा. 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 चेंडूमध्ये 19 धाव्यांची गरज आहे. जुनी डोंबिवली कॅप्टन, चला वेळ घेऊ नका, ताबडतोब या व्यासपीठावर, सातत्याने सूचना करायला लावू नका. पहिल्याच चेंडू निर्धाव. गोलंदाज आले ते अमोल. फिरकी आक्रमण. तुषार पाटील येतात, त्याचा कॅप्टन फॉर द जुनी डोंबिवली. गती परिवर्तन, यष्टा उद्ध्वस्त, अप्रतिम चेंडू. संघनायकाले गोलंदाजाने निश्चितच चेंडू अमोलच्या हातात सोपवला आणि अमोलने आपली कामगिरी चोख बजावली. पुढच्या चेंडूवर क्विक रिप्लाय, ताबडतोब मात्र उत्तर दिलं आणि आपल्या संघाने मात्र आपल्या संघनायकाने आपल्या खांद्यावर जबाबदारी का दिली आहे याचं निश्चितच एक जबरदस्त उदाहरण दिलं. फलंदाज मात्र बाद. तर भोपर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. याचा कॅप्टन भोपर टीम प्रवीण पाटील. तर जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय संघनायक तुषार पाटील. सामन्यातला पहिला गडी बाद करण्याचा निश्चितच बहुमान जातो तो गोलंदाज अमोलला. फलंदाजाला त्याने क्लीन बोल्ड केलंय आणि नवीन फलंदाज त्याची जागा घेतो मैदानाच्या आतमध्ये, म्हणजेच नवनाथ. गणेश बॅक टू द पवेलियन आणि स्टॅकिंग येणार फलंदाज नवनाथ. अमोल पुन्हा फिरकी आक्रमण, स्विंग आक्रमण, फिरकी गोलंदाज. आता मात्र चेंडू थोडासा व्हेरिएशन होतं गोलंदाजीमध्ये. चेंडूमध्ये व्हेरी गुड डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू, अप्रतिम षटक. मगाशी ज्याप्रमाणे म्हटलं की जेव्हा आजदेश संघ फलंदाजी करत होता तेव्हा त्यांनी मात्र घेसर संघाच्या विरुद्ध पहिल्या षटकात तब्बल 15 धावा कुठल्या होत्या, पण नंतर मात्र आकाशने मात्र अप्रतिम षटक हाताळलं, फक्त 5 धावा खर्च केला आणि तेव्हा मात्र तुम्ही पाहता ग्राफ पूर्णपणे खाली उतरला होता. आणि तशी मात्र प्रयत्न मात्र पाहूया अमोलचा पाहायला मिळतो का. व्हेरी गुड डिलिव्हरी, चांगला चेंडू, पण पंच हळूहळू आमच्याकडे वळतात कारण चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑप्टमच्या बराच बाहेर निघून जातो. इट इज वाईड आणि वाईडच्या स्वरूपात बऱ्याच वेळानंतर धावा ऍड होते. धावसंख्या दाफलकावर 15 रन. स्टील 18 टू विन. अजूनही 18 धावांची गरज आहे, ती म्हणजेच घेसर संघाला एक वेगळा स्टान्स पाहायला मिळतो फलंदाजाचा. आधीच शफलून उभे आहेत. हा चेंडू स्टिअर करण्याचा प्रयत्न, लेट कट करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा काही संबंध नाही. निश्चितच एक जबरदस्त लेग ब्रेक टाकतायत. तुम्ही कन्फ्युज नाही, ऑनलाईन आम्ही पंचांना विचारू. मुरारी प्लीज कन्फर्म करा, वाईट किती आहेत? एकच वाईट पडलाय का दोन वाईट? ओके. कारण पहिल्या षटकाखेर 14 धावा होती. थँक्यू व्हेरी मच. लक्ष वेधून घेतात आमच्या गुणसंख्याकालिकांचं. 2 धावा ऍड होतात कारण वाईटचे 2 चेंडू आलेत आणि या 2 धावा ऍड होतील. धावसंख्या दाफलकावर 16 धावा दाफलकर लागल्यात. थँक्यू. फलंदाजी येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सूरज. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षण चेंडूच्या खाली, गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण. प्रणव काळन, गुड फिल्डिंग. चेंडू व्यवस्थित ग्रीप करतायत आजदेगावचे सपोर्टर. निश्चितच या सामन्याचा आनंद घेतात मैदानाच्या बाहेरून, स्क्रीनच्या बाजूने. खूपच जबरदस्त सपोर्ट आजदे संघासाठी. आता पाहूया गोलंदाज सामना मोठा करणार का. स्टार्किंग याला फलंदाज सूरज. अमोल पुन्हा सज्ज, अप्रतिम षटक अमोलने हाताळलंय. वाईडच्या स्वरूपात आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्यात. फलंदाजाला अजिबात मुभा दिली नाही बॅटमॅन धावा घेण्यासाठी. गुड बॉलिंग.
अमोल पुन्हा फिरकी आक्रमण, गती परिवर्तन, पण इथे मात्र चूक होती ती दर्शनकडनं. चेंडू त्याच्याकडनं ग्रीप होत नाही, याचं कारण मात्र तुम्हाला पाहायला मिळते की बाईटच्या स्वरूपात 1 धावा येते. अप्रतिम षटक हाताला, फक्त 3 धावा या षटकात खर्च केल्या. वाईटच्या स्वरूपात 2 धावा, बॅटमधनं अजूनही एकही धावा आलेली नाहीये. 3 धावा अतिरिक्त स्वरूपात धावफलकावर ऍड होत आहेत. धावसंख्या धावफलकार 17. 33 धावसंख्येचा पाठलाग करते फलंदाजी करणारा म्हणजेच घेसर संघ. आणि आतापर्यंत धावा लागल्या धावफलकावर त्या 17. अजूनही मैदानावर 16 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते फक्त 12 चेंडू 16 धावा. पाहायचंय हे समीकरण आता मात्र कशा प्रकारे गोलंदाज उत्तर देत आहेत, कशा प्रकारे फलंदाज मात्र. कारण मागच्या षटकाचा विचार केला, मागच्या षटकाने निश्चितच धावसंख्येला पूर्णपणे अंकुश लावलाय. ज्या फलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र पहिल्या षटकात तब्बल 14 धावा कुठल्या होत्या. तुम्हाला तेच चित्र तुम्हाला पाहायला म्हणजे जर विचार केला तर फलंदाजी करत असताना आज संघ सुरुवातीच्या षटकात पहिल्या षटकात तब्बल 15 धावा, आकाश षटक आलं, आकाश षटकात फक्त 4 धावा. आणि जर आपण कंपॅरिझन जर केलं, जर आपण तुलना केली दोन्ही संघांची, तर पहिल्या षटकात पहिल्या 2 षटकात आज संघाने 20 धावा कुठल्या, तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये घेसर संघाने आतापर्यंत फक्त 17 धावा, म्हणजे 3 धावा अजूनही दूर आहे तो म्हणजेच घेसर संघ. आणि पाहूया गोलंदाज आता मात्र आपली छाप सोडतात का. केशवला मात्र आणण्यात आलंय. ज्या केशवने पहिल्या सामन्यात फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या, त्याच इथे मात्र केशवकडे चेंडू सोपवलाय संघनायकाने. फलंदाजीला स्ट्रायकिंग एंडला सूरज, नॉन स्ट्रायक एंडला गोरख, दोन्ही कसलेले मुरलेले फलंदाज, पण त्याच्या समोर तेवढाच अप्रतिम गोलंदाज केशव. सातत्याने सराव करत असतात, सातत्याने आपला परफॉर्मन्स दाखवत असतात केडीएमसीच्या मैदानावर. तोच केशव गोलंदाजीसाठी. राऊंड विकेट, ओव्हर द विकेट करतात गोलंदाजी. गती परिवर्तन होतं, व्हेरी गुड डिलिव्हरी, लाऊड अपील, पण पंचांचा इशारा, इट इज वाईड. कारण चेंडू मध्ये चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता, इट इज वाईड. अतिरिक्त धावेत निश्चितच भर होते. धावसंख्या धावफलकावर 1 ने सरकते पुढे ती 18 धावा धावफलकावर. स्टील 15 टू विन फ्रॉम द 12 डिलिव्हरीज. 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. क्लोज एन्काउंटर आज दे विरुद्ध घेसर. पुन्हा द विकेट सुरतसाठी. रिव्हर्सचा फटका, 2 खेळाडूच्या गॅपने चेंडू मागे जातोय. प्रणव पुन्हा त्या चेंडूच्या मागे. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण, पण इथे मात्र चेंडूची फेक चुकीशी होते आहे आणि तोपर्यंत फलंदाज 3 धावा वसूल करतोय. प्रणवने खूप चांगला चेंडू अडवला होता, पण चेंडूची फेक थोडीशी खराब होते आणि त्या मुवमेंटला मात्र 3 धावा फलंदाज पूर्ण करतायत. स्कोर मूव्स ऑन 21. स्टील 12 टू विन. फक्त 12 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पाहूया गोलंदाज केशवला 3ऱ्या षटकात आणलंय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज गोरख. हा चेंडू हेलिकॉप्टर शॉट, मिड ऑन वरना चेंडू मागे जातोय, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतात वेगाने, ते मात्र चेंडू तिथे कव्हर करतो, पण एक सिंगल कन्वर्ट करतात या चेंडूवर. अँड स्कोर मूव्स ऑन 22. 22 धावा धावफलकावर. अजूनही चेंडू इथे मात्र शिल्लक आहेत मैदानाच्या आतमध्ये, ते म्हणजेच 10 आणि 10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे ती म्हणजे घेसर संघाला. चला त्वरित सामना सुरू करायचा आहे. पुढचा सामना तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये बोपर विरुद्ध जुने डोंबिवली. नाणेफेकीचा कौल प्रवीण पाटील ॲज अ कॅप्टन फॉर द भोपर मात्र संघाने जिंकलेला आहे. चला आज जे संघ वेळ न घेता सामना तोही सुरू करायचा आहे. ओव्हर द विकेट. हा चेंडू हवेमध्ये, भरपूर वेळ भेटला, रूम केलं चेंडूला, मात्र नंतर फटकावतात, एक्झिक्यूट करतात बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. चांगली फेकी, चांगला थ्रो घनश्याम आणि डीप मध्ये, जिथे पेट्रोलिंग करते बाउंड्री लाईनवर. 23 धावा धावफलकार. अजूनही 10 धावांची गरज. मिड ऑफ रिझर्व्ह स्वतः तिथे आता विनोद काळे येत आहेत, काही चर्चा करतात गोलंदाज केशवची. केशव पुन्हा एकदा कोळेगाव एंडकडनं. ओव्हर द विकेट गोरखसाठी. हा चेंडू व्हेरी गुड डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू फलंदाजांवर दबाव आणणार. व्हेरी गुड बॉलिंग केशव. जर विचार केला तर केशवने आतापर्यंत या षटकात जर एक वाईड आहे, त्यानंतर 3 धावा, एक सिंगल, जर विचार करता एकूण 6 धावा आतापर्यंत खर्च केल्यात 4 चेंडूमध्ये. पाहूया 2 चेंडू अजूनही महत्वाचे आहेत. हे 2 चेंडू जर डॉट जातात निश्चितच दबाव येईल तो फलंदाजी करणाऱ्या घेसर संघावर, कारण शेवट षटक गणेश मात्र निश्चितच या मैदानात घेऊन येईल. पाहूया शेवट षटकात किती धावा बॅलन्स ठेवतायत या गोलंदाजीच्या माध्यमातून केशव.
धावसंख्या धावफलकावर तुम्ही पाहता एकूण झाल्या त्या 23 धावा. स्टील 10 टू विन. 8 चेंडू 10 धावांची गरज चेंडू हवेमध्ये. इथे मात्र एक नामी संधी होती. चेंडूने बॅटची एज घेतली होती आणि मात्र चेंडू कीपरच्या डोक्यावरनं फ्लाय होतोय. इट इज 4. चौकार. यष्टीरक्षक आहे ते दर्शन कडनं होती ती चूक आणि चेंडू फ्लाय झाला होता. आणि अशा मुवमेंटला तुम्ही पाहता मात्र झेल तिथे सुटतोय कारण चेंडू त्याच्या हाताच्या वरून निघून गेला. झेल ग्रीप करणं महत्वाचं होतं. ऍटलिस्ट अडवणं तरी महत्वाचं होतं. पण या 4 धावा ऍड होत्या. धावसंख्या धावफलकार 27. स्टील 6 टू विन. 7 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. हा चेंडू खरंच निर्णायक ठरणार आहे या सामन्यातला. आणि पाहूया या चेंडूवर अजून किती धावा वसूल करतायत. खरंच केशवने खूप सुंदर गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षण साथ लांबणं तेवढंच महत्वाचं आहे मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट. हा चेंडू मागे जातोय. महेंद्र मात्रेकडनं चूक होते आहे आणि चेंडू प्रणव काळंच्या अवाकाच्या बाहेर. चुका चुका आणि चुका. गेंदबाज करे भी तो क्या करे हे शब्द येत आहेत तोंडावर. कारण गोलंदाज आपली कामगिरी तेच म्हटलं मगाची गोलंदाज आपली कामगिरी चोख बजावतात पण मात्र क्षेत्ररक्षकाची साथ लाभणं मात्र तेवढंच महत्वाचं आहे. या 2 संघर्षमय चौकार पाहायला मिळत आहेत. महेंद्र मात्रे निश्चितच या संघामध्ये इन झाले होते. त्यांच्याकडनं होती ती चूक. चेंडू त्याच्या हाताच्या खालून निघून जातो. त्या अगोदर मात्र चेंडू त्याच्या बाजूला म्हणजे निश्चितच कीपरच्या हाताच्या वरून फ्लाय झाला होता. हे 2 चौकार जर अडले गेले असते लक्षात घ्या. हे 2 चौकार जर थांबवले गेले असते जर पकडून त्याला फक्त 2च धावा आल्या असत्या तर मात्र या शेवटच्या टप्प्यात आपल्याला 6 धावा 6 चेंडू आणि 6 धावा हा सामना पाहायला मिळाला असता. पण आता मात्र फक्त आणि फक्त मैदानावर 2च धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 6. पाहूया निर्णायक षटक कुठला गोलंदाज हाताळतोय. पण इथे मात्र अजून एक तुरुपचा एका निश्चित म्हणेन की आज संघाने मात्र बाहेर काढलाय की चेंडू गणेशच्या हातात न देता घनश्यामच्या हातामध्ये सोपवलाय. घनश्याम या सामन्याचं चित्र पालटवू शकतो का की गेसर संघ पहिल्याच चेंडूवर मात्र मोठा फटका दाखवून सामन्यावर शिक्कामोर्तब करणार का हा मोठा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. क्षेत्ररक्षण आपण पाहूया. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे ते सूरज आणि गोलंदाजीला सज्ज होतोय तो घनश्याम. अजूनही आशा पल्लवीत आहेत आज संघाच्या. अजूनही त्यांना विश्वास आहे भरोसा आहे आपल्या गोलंदाजीवर. 6 चेंडू आणि 2 धावांची गरज. सूरज स्ट्रायकिंग एंडला. घनश्याम राऊंड विकेट. हा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. बॅट आणि बॅटच्या मधून मागे जातोय चेंडू. अपील होते लाऊड अपील रनआउट साठी. पण बघा किती चपळता फलंदाजांमध्ये की निश्चितच कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. ताळमेळ पाहायला मिळाला आणि वेगाने मात्र एकदा तिथे पूर्ण करतायत. 5 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 5 चेंडू 1 धाव सामना जिंकण्यासाठी आणि निश्चितच 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी आजच्या दिवसातला अंतिम सामना खेळण्यासाठी या दोघांमध्ये ही चुरस. 5 चेंडू ओनली 1 टू विन. घनश्याम. हा चेंडू पूर्णपणे जागेवरना ऑन साइड हुक करायचा प्रयत्न होता. पूर्णपणे स्कीट होत आहेत खाली कोसळत आहेत. बघा ड्रिल करून दाखवता चेंडू मला कसा खेळायचा होता. अजित पुत्रनची आठवण झाली अशा मोमेंटला कारण त्यांनी मात्र सुद्धा असंच षटक हाताळलं होतं. राऊंड विकेट. बॉटमहँडचा वापर आणि ऑन साइडला मात्र चेंडूला फक्त दिशा दिली आणि 1 धाव पूर्ण करून सामन्यावर शिक्कामोर्तब केलं आणि पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला तो गेसर संघाने. आणि आज संघाने सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला. निश्चित त्यांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि निश्चितच अभिनंदन करतो ते गेसर संघाचं.